नमस्ते, मी पल्लवी प्रशांत शिंदे. आज कांचन अधिकारी यांच्या कांचन अधिकारी शोमध्ये मी इथे मला बोलवण्यात आलेलं आहे आणि आज हा जो शो आहे ह्याच्यामध्ये ज्योतिषबद्दल भरपूर मार्गदर्शन दिलेलं आहे. तर तुम्ही सगळ्यांनी हा आवर्जून बघा आणि सगळ्यांनी तुमच्या कोणालाही ज्योतिषाबद्दल काही मार्गदर्शन हवं असेल तर मला आवर्जून माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून मला माझे अपॉइंटमेंट्स घेऊन मला भेटायला या. मी खूप आनंदी असेन तुम्हाला मार्गदर्शन आणि चांगलं गाईड करण्यासाठी. आय एम ऑलवेज देअर विथ यू. तर प्लीज हा शो तुम्ही सगळ्यांनी बघा, तुमच्या फ्रेंड सर्कलला पाठवा. हाय, हॅलो, नमस्कार. मी कांचन अधिकारी आपणा सर्वांचं स्वागत करते माझ्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे द कांचन अधिकारी शो. मंडळी, चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. बरं, सबस्क्राईब कसं करायचं? तुम्ही जेव्हा माझा पॉडकास्टची हे बघाल, लिंक बघाल, तेव्हा तिथे सबस्क्राईबचं एक बटन असतं, त्याला फक्त असं हाताने क्लिक करायचं असतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करायला पैसे पडत नसतात. आणि तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा मी जे एपिसोड्स करते ते सर्व तुमच्यापर्यंत ॲटोमॅटिकली पोहोचतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी एवढ्या मोठमोठ्या व्यक्तींना इथे बोलावते तेव्हा त्यांचे विचार हे तुमच्यापर्यंत पोचावेत, हा माझा त्यातला एक शुद्ध हेतू आहे. तेव्हा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, द कांचन अधिकारी शो. बरं मंडळी, मला तुम्ही सांगा, आपल्याला भविष्याचं कुतूहल हे सगळ्यांनाच असतं. मग कोणी हस्तरेषा बघतं, कोणी कुंडली बघतं, कुणी भृगुसंहिता बघतं, अहो चक्क कोणी कपाळावरच्या आठ्या बघूनही भविष्य सांगतं. आपणा सर्वांनाच नेहमी प्रश्न असतो, ते म्हणजे मला धन कधी मिळणार, माझं लग्न कधी होणार. पॉलिटिशियन्सला असतं की मी निवडून कधी येणार. परीक्षा जवळ आली की सर्व विद्यार्थ्यांना वाटतं की मी पास होणार का, मी चांगल्या मार्कांनी पास होणार का, म्हणजे मला अमक्या तमक्या त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल. एक ना अनेक प्रश्न. एक जीव म्हटला की त्याला असंख्य प्रश्न सतत सतावत असतात. मंडळी, भूतकाळात ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्या आपल्याला माहीतच असतात, परंतु भविष्यात काय दडलंय हे आपल्या कुणालाच माहिती नसतं. आणि म्हणूनच आपण सर्वजण अशा वेळेला धाव घेतो ती एखाद्या भविष्यकाराकडे. मंडळी, आज आपल्याकडे एक असंच उत्तुंग व्यक्तिमत्व आलेलं आहे की ज्यांच्याकडे मी म्हणेन मोठमोठे पॉलिटिशियन तर सोडाच, मोठमोठे कलाकार, मोठमोठ्या व्यक्ती, अगदी VVIP व्यक्ती या ज्यांच्या क्लायंट्स आहेत. तर मंडळी, आज आपल्याकडे असंच एक उत्तुंग व्यक्तिमत्व आलेलं आहे आणि ते म्हणजे माझी मैत्रीण पल्लवी शिंदे. पल्लवी शिंदे ज्योतिष प्रवीण आहेत आणि त्यांनी त्याच्यामध्ये चक्क PhD पण केलेली आहे. मंडळी, चला तर मग आपण स्वागत करूया पल्लवी शिंदे यांचं. नमस्कार, वेलकम टू माय शो, द कांचन अधिकारी शो. नमस्ते. खूप आनंद झाला मला तुझ्या या शोमध्ये येऊन आणि आपण एवढं म्हणजे लवकरात लवकर येऊ असं वाटलं नव्हतं मला. Yes. आणि आपल्या म्हणजे दोघींच्या ज्या मीटिंग्स झाल्या आणि त्याच्यानंतर हे जुळून आलं, Yes. त्याच्याबद्दल खरंच मी पण तुझे धन्यवाद धन्यवाद बेसिकली करते. पल्लवी असं आहे ना की जसं मी आता म्हटलं तसं की प्रत्येकाला भविष्याचं एक कुतूहल असतं हो. आणि त्याच्यामुळे कधी ना कधीतरी माणूस कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने का होईना परंतु नेहमीच भविष्यकाराकडे धाव घेत असतो. आत्ताच मी म्हटलं त्याप्रमाणे की पॉलिटिकल लोक हे कायम तुझ्याकडे धाव घेत असतात. आता मला असं वाटतं की पॉलिटिकल लोकांच्याकडे पैसा आहे, सगळं आहे, परंतु त्यांचे प्रश्न असे काय असतात एवढे मोठाले? प्रश्न असे नाहीये. प्रत्येकाला काय माहिती, आता मी गेली 30 वर्ष या फील्डमध्ये आहे. असं तर बघायला गेलं तर मग मी सायन्स बॅकग्राऊंडमधनं आहे. मी BSc DMLT केलेलं आहे. पॅथॉलॉजी करून मी ह्या क्षेत्रात आलेली आहे. ओ. आणि आता मला ह्या क्षेत्रात येऊन 30 वर्ष झालेली आहेत. मी वयाच्या 23व्या वर्षीपासून या क्षेत्रात आहे. म्हणजे हे माझं पास्ट लाईफ कुठेतरी कर्म आहे आणि त्याच्यामुळेच एवढ्या अर्ली एजमध्ये, आणि जेव्हापासून मी चालू केलेलं तेव्हापासूनही माझ्याकडे IPS IAS ऑफिसर्स, जेव्हा मी 23-24 वर्षाची होती तेव्हापासूनचे माझे हे क्लायंट आहेत. जसं कंगना रनौत, जेव्हा ती 19 वर्षाची होती. आता कंगना रनौत आणि माझे दोघींचं आमचं कनेक्शन गेली 20 वर्षाचं आहे. ओ माय गॉड. अजूनही ती मला सगळ्या गोष्टीत विचारत असते. मीच तिला आता हे पॉलिटिकल ह्याच्यामध्ये जायला वगैरे सगळे सल्ले दिलेले, ज्या डेट दिलेल्या त्या डेटप्रमाणे त्या गोष्टी वर्कआउट झाल्या. त्याच्यामुळे काय होतं माहितीये की आजपर्यंत जेव्हा मी या क्षेत्रात आलेली तेव्हा मला काय एवढं मीडिया वगैरे असं काही नव्हतं. तेव्हा एकता कपूरच्या शो मधली एवढी लोक माझ्याकडे यायची, रणवीर बोहरा वगैरे ना, ते भरपूर यायची सगळी जण, करिश्मा तन्ना वगैरे. पण त्यावेळेला मला काय त्याचं
असं एवढं क्रेज नव्हतं. मी माझ्या ह्याच्यामध्ये सतत म्हणजे ज्या वेळेला मी ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आली ना तेव्हापासून सतत माझं एकच असायचं की मला ह्यामध्ये एकदम परफेक्शनलिस्ट व्हायचंय, परफेक्ट व्हायचंय. आणि मी त्या ह्याच्या अनुषंगाने मी ते करत गेली आणि ऑटोमॅटिक त्या गोष्टी वर्कआउट होत गेल्या. आणि मग माउथ टू माउथ पब्लिसिटी. आता काही असतं, जसं तू बोलली पॉलिटिशियनचे काही प्रश्न आहेत, प्रत्येकाला एक त्या लोकांसाठी एक ती गादी मिळणं, सीट मिळणं, त्यांच्यासाठी बाकी काही नसतं. आता पॉलिटिशियन म्हटल्यानंतर त्यांचा सूर्य आणि गुरु नेहमीच पॉवरफुल असतो आणि मग त्या लोकांना तेच असतं की आम्हाला सीट मिळणार की नाही, आणि मग ती सीट आम्ही तशीच पुढे म्हणजे त्याच्यामध्ये काही आमच्यावर लांछनं येतील का, आणि आम्ही ते प्रॉपरपणे पार पाडू का, किंवा आम्हाला किती वर्षासाठी हा योग आहे, किंवा त्या योगासाठी आम्हाला काय केलं पाहिजे वगैरे पॉलिटिशियनचे प्रश्न असतात. जसं मीडियाची लोक येतात, त्यांच्यासाठी मूवी मिळेल की नाही, मूवी हिट होईल की नाही, असे प्रश्न असतात. म्हणजे प्रत्येकाचे आपापले प्रश्न असतात. पण मला त्याच्यात खूप आनंद मिळतो की मला देवानी ह्या क्षेत्रात निवडलंय आणि मी एवढ्या लोकांना गेली 30 वर्ष मदत करते आणि त्यांचे ब्लेसिंग्स पण मला मिळतात आहेत आणि माझ्या मार्गदर्शनाने त्यांचं खूप चांगलं होतंय. हा आनंद म्हणजे आयुष्यामध्ये काही दुसरं अचीव्ह करणं ह्याच्यापेक्षा, जेव्हा मला कोणी पेढे घेऊन येतं किंवा काही त्यांच्या गोष्टी होतात तेव्हा ती लोक माझ्याबरोबर फोन करून शेअर करतात की आमचं असं झालं, म्हणजे चांगलंच नाही, कोणाचं जेव्हा वाईट असतं त्यातनं कोणी ज्यांच्यावर जीवघात असतात, जीव त्यांचा वाचतो, त्याच्यानंतर ती लोक मला कॉल करतात, किंवा एखाद्याचं नोकरी धंदा त्यांना मनाप्रमाणे लागला तेव्हा ती लोक कॉल करतात. म्हणजे ते जे क्रेडिट आहे ना, ते क्रेडिट जेव्हा त्यांच्या फक्त फोनवरनं मला मिळतं ना, ते माझ्यासाठी खूप मोठं आहे असं मी म्हणेन. म्हणजे माझ्या एवढे वर्षाच्या ह्याच्यामध्ये टचवूड देवानी कधी पण असं मला केलं नाही की माझी 8-8, 10-10 दिवस अपॉइंटमेंट फुल नसतील. म्हणजे मला लोकांना नाही म्हणावं लागतं, एवढे अपॉइंटमेंट्स फुल असतात. म्हणजे ते देवाची कृपा आहे ती. कारण मी काही कुठे ऍड करत नाहीये, मी कुठेही कुणाला की माझ्याकडे या किंवा ऑनलाईन, मी त्याच्यासाठी आत्ता माझी 2020 पासून जेव्हा कोविड झाला तेव्हापासून माझे ऑनलाईन खूप चालू झालं आणि ऑलरेडी माझे सगळे क्लायंट जसे US मध्ये येस वर्ल्ड वाईड आहेत, मग त्या लोकांना खूप इझी गेलं हे ऑनलाईन झाल्यापासून. म्हणजे 2020 नंतर म्हणायला गेल्यानंतर खूपच चांगली परिवर्तन आली हे ऑनलाईन किंवा मीडिया ह्याच्यामध्ये, की जी लोकांना घरी बसून पण काही गोष्टींचं ज्ञान झालं. 2020 नंतर तर उलट मी म्हणेन की ज्योतिषशास्त्रामध्ये सगळ्यात जास्त लोक आली, कारण त्यांना 1-1.5 वर्ष घरात अभ्यास करायला मिळाला ना, की सगळीच घरात होती. आणि मग त्याच्यामुळे काय झालं, एक कुतूहलता की बाबा हा कोविड कधी जाईल, कोविडचे प्रश्न, आणि मग त्याच्यानंतर युट्यूबचे चॅनल बघणं, हे करणं, की लोकांना त्यावेळेला वेळ होता. प्रत्येकाने त्या कोविडचा जो काळ आहे ना, तो आपल्या अभ्यासासाठी खूप चांगला यूज केला. म्हणजे ज्याला ज्या क्रिएटिव्हिटीमध्ये पुढे जायचं होतं ते चॅनल, ज्यांना कुकिंगमध्ये जायचं, कुकिंगच्या सगळ्या लेडीज तर कोविडमध्येच सगळ्या पुढे आल्या. म्हणजे कोविड हा काही बघायला गेलं तर खूप लोकांना काही शिकवून गेला. म्हणजे मला तर असं माझ्या क्षेत्रामध्ये पण मला असं वाटलं की ते कोविडचा जो 1 वर्ष होता, मी एवढा अभ्यास केला की म्हणजे हे PhD वगैरे टाईप आहे. जसं मी पास्ट लाईफ कर्मा, पास्ट लाईफचं आपलं काय कर्म आहे की ज्याच्यामुळे आपण ह्या लाईफमध्ये ते भोगतोय. कधीतरी आपण म्हणतो मी तर सगळ्यांचंच चांगलं करते, तरी मला त्रास का होतोय, कारण तो त्रास ह्या जन्माचा नसतो ना, तो कुठच्या तरी दुसऱ्या जन्माचा असतो आणि तो कोणी मिटवू शकत नाही. मला एक इथे प्रश्न कधी कधी पडतो की जेव्हा मला असं वाटतं काहीच उत्तर नसतात तेव्हा दिस इज युअर पास्ट लाईफ कर्मा असं म्हटलं जातं का? नाही, तसं नाहीये. खरंच आहे ना, पास्ट लाईफ कर्म आहे. मी जेव्हा ज्योतिषचं कुणाला पण वर्णन करते, माझ्याकडे पहिला जेव्हा व्यक्ती येतो, किंवा काही जणांना असं असतं की ज्योतिष हे काही वेळेला पिक्चरमध्ये किंवा ह्याच्यामध्ये कसं दाखवलं की पोपट घेऊन एक मनुष्य हस्तरेखा बघत बसलेला आहे आणि तो सांगतोय, तसं नाहीये. आता ज्योतिषशास्त्रामध्ये जर बघितली, सगळीच जण इंजिनियर आणि सायन्स बॅकग्राऊंडची आहेत. माझ्या क्षेत्रातली किंवा माझ्या कनेक्शन मधली सगळीच जण रोबोटिक इंजिनियर वगैरे बनून, आता तर दिल्ली वगैरेची सगळी जण ही इंजिनियर क्षेत्रातनं इकडे आलेली आहेत. त्याच्यामुळे काय माहितीये की ह्याचा पास्ट लाईफचं नाहीये. हे जेव्हा मनुष्य आहे ना एकदम अडचणीत येतो आणि तेव्हा जेव्हा प्रॉब्लेम्स येतात, काही गोष्टी आपण किती धडपडलं तरी होत नाही. मी तर लोकांना सगळ्यात पहिलं काय सांगते की जेव्हा तुम्ही ॲस्ट्रॉलॉजर्सकडे येतात तेव्हा मी त्यांना सगळ्यात पहिली एकच गाईडलाईन देते, माझी ती टॅगलाईन आहे की 60% आहे ना तुमचे प्लॅनेट तुमच्यावरती इफेक्ट करत असतात, जी तुम्ही पत्रिका जन्माच्या वेळेला लिहून घेऊन आलेल्या आहेत. 60% ऑलवेज तुमचे प्लॅनेट तुमच्यावरती इफेक्ट करतात. 10% तुमच्या नावाचा आणि नंबरचा इफेक्ट आहे. अच्छा, न्यूमरॉलॉजी आहे. येस 10% तुमच्या नावाचा आणि नंबरचा इफेक्ट असतो तुमच्या लाईफमध्ये. 10% तुमच्या वास्तूचा इफेक्ट असतो, ज्या घरात तुम्ही राहता.
10% तुमचे पितृदोष असतात. पितरांनी केलेले कर्म, तुम्ही ज्या घराण्यातनं आलेले आहेत त्यांचे तुमचे जे पितर असतात त्यांचं 10% तुमच्याबरोबर कनेक्शन आहे आणि 10% तुमचं पास्ट लाईफ कर्म आहे. तो 40% गुड लक असं डिवाइड होतं आणि 60% ॲज पर प्लॅनेटरी पोझिशन्स आहेत. तर प्लॅनेटरी हार्डवर्कला कुठे स्थान आहे या सगळ्या हार्डवर्क म्हणजे कसं आहे माहिती, आता हे जे प्लॅनेटरी पोझिशन्स आहेत ना त्याच्यामध्ये पण कसं आहे ना, शनी, राहू आणि केतू हे जे 3 ग्रह आहेत ना, हे प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये आहे ना, शनी हा त्याचा ओव्हरऑल कर्म आहे. आपण ह्या जन्मी केलेला किंवा ओव्हरऑल कर्म आपला हा शनी आहे. कारण शनी हा प्रत्येकाच्या लाईफमध्ये त्याचं ह्या लाईफमध्ये त्याला काय काम आहे हे त्याचं ठरवलेलं आणि ते कार्य करण्यासाठी तो आलेला आहे. हा त्याचा शनी आहे. केतू म्हणजे तुम्ही पास्ट लाईफमध्ये केलेले कर्मा, काही वेळेला ते पुण्यकर्मा पण असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्या लाईफमध्ये बसून बसून पण सगळं मिळत असतं. आपण काही हात न जोडता पण आपल्याला मिळत असतं. आणि राहू म्हणजे आपल्या पूर्वजांनी केलेली कर्म. तर हे 3 ग्रह आहेत ना, हे कधी कधी त्यांच्या लाईफमध्ये जेव्हा राहू, शनी, केतू हे येतात तेव्हा काही ना काहीतरी त्यांच्या लाईफमध्ये अडचणी येतात. आणि त्यांचं कनेक्शन हे आम्ही ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे हे टोटल गणितच आहे आणि हे गणित आपण प्रॉपर कॅल्क्युलेट करून तो वेळ कधी येईल तुम्हाला हे मी पहिलंच तुम्हाला प्रेडिक्ट करू शकते की बाबा हा वेळ आहे, हा तुम्हाला सावधान राहायला पाहिजे. या वेळेला तुमच्या पत्रिकेमध्ये शुक्राचं जेव्हा केतू बरोबर कनेक्शन येणार किंवा शुक्राचं शनी बरोबर कनेक्शन येणार, तुमचा 100% फायनान्स लॉस होणार आहे. शुक्राचं जेव्हा गुरु बरोबर, चंद्राबरोबर कनेक्शन येईल तेव्हा तुम्हाला ह्या वेळेला अलभ्य लाभ होणार आहे. तर ह्या काही गोष्टी किंवा त्या वेळेला कुठच्या दशा अंतर्दशा चाललेल्या असतील, समजा कार्मिक दशा चाललेली असेल, शनीची माणसाला दशा येते ती 19 वर्षाची येते आणि त्या 19 वर्षातच जर त्या माणसाला शनीची 7.5 आली तर त्याला ह्या लाईफचे पण कर्मा, पास्ट लाईफचे पण कर्मा आणि त्याच्यात त्याला ग्रहण दोष येतात. त्यामुळे त्याचे ऍक्सिडेंट होणं, त्याचा कुठेतरी मोठा लॉस होणं. शनी नेहमी आहे ना आपल्या लाईफमध्ये आयदर ट्रॅजेडी देतो, कोर्ट केस करतो, घातपात, ऍक्सिडेंट, अपघात करतो किंवा तुमचं मोठं नुकसान करतो. शनी ह्या 4 गोष्टी लाईफमध्ये करतो किंवा कोणाला डीप डिप्रेशनमध्ये घेऊन जातो. तर हे जे आहे ना, तर ह्याचा असा नाहीये की कुठचाच ग्रह तुमच्या लाईफमध्ये कायम राहतो. हा तो टेम्पररी असतो त्या पिरियडमध्ये. आता एखाद्याला, आता असं बघायला गेलं तर कलियुगामध्ये मी अजूनपर्यंत बघते म्हणजे सध्याच्या काळामध्ये गुरुच्या महादशेपेक्षा पण त्यांना राहूची महादशा खूप चांगली जाते. राहूच्या महादशेत नेम, फेम, गुड लक एकदम अनएक्सपेक्टेडली त्या लोकांना सगळ्या गोष्टींचा गेन होतोय. राहूच माणसाला आहे ना सतत कॅमेरा समोर ठेवत असतो, कॅमेरा गुड लक देत असतो, ब्रँड क्रिएट करत असतो. कळलं? म्हणून मीडिया इंडस्ट्री तुमच्या लोकांसाठी तर राहू म्हणजे एकदम वरदानच आहे. शुक्र आणि राहू, नुसता शुक्र चांगला असून उपयोग नसतो. शुक्र तर कित्येक जणांचा चांगला असतो, पण शुक्राबरोबर राहूची पण साथ असावी लागते तरच तुम्ही नावलौकिक राहू म्हणजेच नेम, फेम, गुड लक, ब्रँड बनवणं किंवा स्वतःचा ब्रँड निर्माण करणं हे सगळं राहूच्या हातात आहे. त्याच्यामुळे राहू माणसाला एक प्रकारचं स्वप्न दाखवतो आणि ते स्वप्न सिद्ध करण्यासाठी त्या दशेत ती माणसं धडपडतात आणि मग त्यांची ती स्वप्न पूर्ण होतात. तर सध्याच्या काळामध्ये बघायला गेले तर राहू सगळ्यात लवकर स्वप्न पूर्ण करतो. अरे वा. आणि ती दशा जर कोणाला आली असेल आणि त्यांची खरंच अगदी चांगली स्वप्न असतील आणि त्याच्यासाठी ती लोक ऑफकोर्स नुसती स्वप्न बघायची नसतात झोपून, त्याच्यासाठी झटायचं पण असतं, धडपड पण करायचं असतं आणि एकदा धडपड केली की मग ते ती लोक अचीव्ह करतातच. आपण आता म्हटलं तसं भविष्य हे एक शास्त्र आहे, बरोबर आहे, आणि त्याच्यासाठी आपण नॉर्मली जन्मतिथी, जन्मवेळ, जन्मस्थळ आणि ती वेळ, एक्झॅक्ट जन्माची वेळ, या 3 गोष्टी, वेळ, स्थान आणि जन्मतारीख, जन्मवेळ, तारीख, हे तुम्हाला महत्वाचं असतं आणि त्याच्याप्रमाणे ती कुंडली बनवली जाते. बरेच वेळेला आपण बघतो की ट्विन बाळ जन्माला येतात, अगदी काही मिनिटांचा किंवा काही सेकंदांचा सुद्धा फरक असतो, परंतु अशा वेळेला सुद्धा त्यांचं भविष्य, पुढचं जे काय आहे ते मात्र डिफरंट दिसतं. याच्या पाठचं कारण काय? कारण कसं असतं माहितीये, जेव्हा जुळी मुलं येतात ना, एक पहिला येतो, एक दुसरा येतो, ह्याच्या मागे शास्त्र दोघांची पत्रिका अगदी काही वेळेला तंतोतंत जुळते. काही वेळेला 9 मध्ये 9 सेकंदांनी एखादं मूल झालं असेल तर 9 मध्ये त्याचं 9 मिनिटांमध्ये समजा चेंज असेल तर 9 मध्ये त्याची थोडीशी 9 पत्रिका बदलते, पण नॉर्मल पत्रिका सेमच दोघांची दिसते. वरून जरी ती पत्रिका सेम असली ना तरी ज्योतिषशास्त्रामध्ये काही त्याच्यासाठी डिकोडिंग करण्याचे हे आहेत, म्हणजे एक सूत्र आहेत की ती सूत्रांना वापर करून तुम्ही पहिला जे चाइल्ड आहे
त्याच्या वरनं त्याचं सेकंड जे चाइल्ड आहे, म्हणजे सेकंड म्हणजे त्याचं भावंड झालं, त्याच्या पाठचं भावंड झालं, जरी ते 1 सेकंदने जन्मलं असेल, 1 मिनिटांनी जन्मलं असेल, तरी ते त्याच्या पाठचं भावंड झालं. मग त्याची बघण्याची रीत आणि त्याची बघायची सूत्र ही ज्योतिषशास्त्रात वेगळी आहेत. त्याच्यामुळे दोन्ही जुळी झाली म्हणून दोन्ही डॉक्टरच बनणार असं नाहीये. फार रेअर केसमध्ये दोन्ही एका लेवलमध्ये जातात. पण दोघांची कधीच तुम्हाला लग्न बरोबर म्हणजे सेम टाइमलाच लग्न झाली, सेम असं काहीच सेम नसतं. मला असं विचारायचं, साधारण किती वेळाचा फरक झाला की लगेचच तुमचे म्हणजे ग्रह सारखेच फिरत असतात? 9 मिनिटांनी नवमांश चेंज होतो ना. 9 मिनिटांनी. हा. पण नॉर्मली 9 मिनिटाच्या आत बाळ बाहेर येतात, म्हणजे असं हा, बघायला पण गेलं तर. हल्ली सिझरिन मध्ये काही हा, वेळेला cesarean मध्ये एक किंवा पटकन. नॉर्मल डिलिव्हरी मध्ये पण एक हम्म. झाल्यानंतर एखादं 10 मिनिटांनी पण येतं बाहेर, 11-12 मिनिटांनी पण येतं, म्हणजे 10 मिनिटाचा पण तरी प्रत्येक cesarean वेळेला मध्ये थोडं तरी बदलतं. पण कसं असतं माहितीये, ह्या बाबतीत आहे ना, मी जसं मगाशी सांगितलं ना, जरी ती दोन्ही जीव एकत्र जन्माला आली ना, तरी दोघांचं कर्मा आणि दोघांचा पितृचा जो काय पत्रिका 60% दोघांची सेम आहे, पण दोघांची कर्मा सेम नाहीयेत. करेक्ट. कळलं ना? कोणी ती या जन्मी ज्या स्त्रीनी जन्म दिलाय ती त्यांची गेल्या जन्मीची आई नसते. कळलं ना? जेण्या जन्मीचा तिचा पण काहीतरी भोग असतो, तेव्हा तिला त्या मुलाचे भोग किंवा मुलासाठी त्या कष्ट करायचे असतात. आपल्याला बरेच वेळेला लोक सांगतात की हा तुमचा पितृदोष आहे किंवा नारायण नागदोष आहे, तो अमका आहे तमका आहे. या सगळ्या गोष्टी खऱ्या असतात का? कारण का बरेचशी लोक जरा बघतात आणि सांगतात नाही तुम्ही ते नारायण नागबळी करा, नाही. करा, आता माझ्या हिशोबाने आहे ना, मी जेव्हा माझ्या ह्या शास्त्रात मी बघितलंय ना, तर जो ब्राह्मणांचं म्हणजे जे ब्राह्मण आहेत त्यांना काय माहिती, त्यांना पूजा मिळायची असते, त्यांना त्यांचं कर्म करायचं असतं, म्हणून काही वेळेला काही खरं म्हणजे काही जण खरे मार्गदर्शन करतात, पण 70-80% काय करतात माहिती, आता प्रत्येकाच्या पत्रिकेत राहू केतू कुठच्या ना कुठच्या तरी ग्रहाबरोबर असतो, तर ते थोडं घाबरवून पण सोडतात. राहू घाबरवतो पण लोकांना खूप जास्त, आणि मग ते भीत्यापाठी ब्रह्मराक्षस तशी लोक ते करायला धावतात. कळलं ना? तसं 100% ते काही सत्य नाहीये. कालसर्पदोषाच्या कितीतरी पत्रिका अतिशय नेमफेम गुडलक मिळवलेल्या आहेत. कळलं? कालसर्प दोष आहे ना, हा पण तुम्हाला भरपूर नेमफेम गुडलक देतो. त्याच्यामुळे तसं काही नाहीये की तो पितृदोष. जर तुमच्या घराण्यामध्ये कंटिन्यू काहीतरी, कोणी सुसाईड केलंय, कोणी अपघाती मृत्यू झालाय, कोणी जळून मेलेला आहे, आणि त्या काहीतरी पितृदोष किंवा ते तुमच्या पत्रिकेतले वास्तुदोष असतील, तर ते एक पिढीनंतर ते ऍक्टिव्हेट होतात आणि ते काही जणांचे येतात. तर त्या लोकांनी फॉर सेफ साईड मी त्या लोकांना सांगते काही वेळेला, कारण पितृंची शांती करणं हे चांगलंच असतं, किंवा आपल्या पितरांना आठवण करणं हे वर्षातनं एकदा 15 दिवस तर त्यांचे येतातच, तेव्हा त्यांना नुसतं त्याच 15 दिवसात तुम्ही आठवण करा असं नाहीये. दर अमावस्येला पण तुम्ही आपल्या पितरांना आठवण करा. काय करायचं असतं अशा वेळेला? पितरांसाठी जसं आपण कावळ्याला घास ठेवतो, पितरांसाठी तुम्ही नैवेद्य ठेवा, त्यांच्या घरामध्ये फोटो असेल त्यांच्या समोर दिवाबत्ती करा, त्यांना तुम्ही ब्लेसिंग म्हणजे त्यांच्या नावानी त्या दिवशी दर अमावस्येला तुम्ही दान करा. असं म्हणजे हे तुम्ही त्यांची आठवण करणं, त्यांच्या नावानी दान करणं, कुणाला भोजन घालणं, गरिबांना काही दान करणं, ह्याच्यानी तो निघून जातो. असं काही नाही की तुम्हाला कालसर्पदोषाची शांतीच केली पाहिजे. ते अतिशय अडकलेले आहे. एखाद्याचं आता 5 वर्ष पण उपाय केलेले आहेत आणि त्यांचं लग्नच नाही जमत आहे, सर मी सांगते की हे करून बघायला हरकत नाहीये. तुम्ही जा आणि तिथे एक पूजा करा. पूजा काही अपेक्षा करून करू नका, पण करा. मी 100% कुठच्याही पूजेला कधी पण, माझ्याकडे मी आज एवढे वर्ष 30 वर्ष उपाय देते, पण मी ते पर्सनल उपाय देते, कारण माझ्या हिशोबाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे, आणि तो जर तुम्ही चांगल्या भावनेने जागृत केलात आणि चांगल्या इंटेन्शननी, चांगल्या मनाने जर तुम्ही प्रार्थना केली, तर ती तुमची, फक्त तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे. जे असतात त्याची इंटेन्सिटी जी असते ती बऱ्याचशा अंशाने कमी होते. कारण कसं असतं माहितीये, आता बघ काय माहितीये, मी सगळ्यांना नेहमी एकच सांगते, मी तुम्हाला 60% गायडन्स देते, 20% तुमच्या हातात आहे ते फॉलो करायचंय की नाही, 20% देवाच्या हातात आहे तुम्हाला मिळायचंय की नाही मिळायचंय. आता एक सिंपल गोष्ट सांगू, दररोज आहे ना टीव्ही मध्ये क्रोसिनची, हेडेकची, इनोची सगळ्या ऍड्स येत असतात. आपल्याला अगदीच काय नाही वाटलं तर आपण म्हणतो नाही मला थोडंसं असं वाटते, मी ही गोळी घेते आणि मी बरी होते. पण निष्णांत डॉक्टर, त्यांनी जी एवढी 7-8 वर्ष त्याच्या डॉक्टरीमध्ये घातलेली आहेत,
तो तुम्हाला मूळ ह्याच्यातनं ते बरोबर औषध देणार ना जे तुमच्या बरोबर. बॉडीला म्हणजे उपयोगी आहे. नुसतंच कळलं. तुम्ही आता दररोजचे युट्यूब बघणार धनलाभ होण्यासाठी हो. शुक्राचे उपाय करूया, गुरुवारी गुरुचे उपाय करूया, शुक्राचे. अरे पण तुमच्या पत्रिकेत गुरु शुक्र तुम्हाला धनलाभ देणार आहे का? हा. प्रत्येकाच्याच पत्रिकेत गुरु शुक्र त्यांना धनलाभ देत नाही ना. काही जणांच्या पत्रिकेत गुरु शुक्र मारक बाधक असतात हो. आणि ते तुम्ही जेव्हा ऍक्टिव्हेट करतात तेव्हा ते तुम्हाला उलटे रिझल्ट देतात. हो. त्याच्यामुळे अर्धवट ज्ञान आहे ना, डॉक्टरकडे जावं त्यामुळे डॉक्टरकडे जावं. म्हणजे जे हो, त्याच्यात बरोबर आहे. निष्णांत आहेत त्यांच्याकडे बरोबर. तुम्ही मार्गदर्शन घ्या बरोबर. की बाबा तुमचा कसा आहे. आणि ते एक ओळी भविष्य पेपरमध्ये आलेलं किंवा टीव्हीवरती सांगितलेलं त्याला काहीच अर्थ नाही. एवढा 145 करोडचा आपला देश आहे आणि वर्ल्ड मध्ये तर इतके लोक आहेत, ते सगळ्यांनाच कसं लागू पडू शकत नाही. तेच बोलते ना की आज त्यांनी सांगितले वृषभ राशीला चंद्रबळ आहे म्हणून काय ते सगळ्याच वृषभ राशीला त्या दिवशी एखाद्या वृषभ राशीचा ऍक्सिडेंट पण होईल असं नाहीये की वृषभ राशीला चंद्रबळ आहे. त्यांची इंडिव्हिज्युअल पत्रिका आणि त्यावेळेची त्यांची दशा अंतर्दशा मी बोलली ना, कॅल्क्युलेशन फार इम्पॉर्टंट आहे आणि त्या प्रॉपर टाइमला तो प्रॉपर रेमेडी किंवा प्रॉपर उपाय होणं इम्पॉर्टंट आहे. असाच जनरली काही तुम्ही करत राहा ते नाहीये. जनरली ते तर प्रत्येक जण सकाळी आपल्या हिंदू धर्मामध्ये सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर एक दिवाबत्ती लावून देवाला नमस्कार करणं किंवा लहानपणीपासून आपल्याला आई वडिलांनी आपली कुलदेवी आणि गणपती वगैरेचे नमस्कार करायला किंवा सोस्त्र शिकवलेली मी असतात. बऱ्याच ठिकाणी असं वाचलं की देवीची उपासना ही म्हणजे एखाद्या शक्तीची उपासना आहे आणि त्यामुळे देवीची उपासना ही नेहमी करावी. या बाबतीत मला जरा थोडं काय माहितीये, असं नाही की देवीची, शिव आणि शक्ती किंवा विष्णू आणि लक्ष्मी त्याच्याबरोबर कुठचीही व्यक्ती नुसती एकटी देवी तुम्हाला कधीच पावणार नाही, एकटा विष्णूही तुम्हाला पावणार नाही. आपल्या धर्मामध्ये स्त्री आणि पुरुष याला फार महत्व दिलेलं आहे कारण स्त्री पुरुषांनीच एक उत्पत्ती होते आणि ब्रह्मदेवानी स्त्री पुरुषाची त्याच्यासाठी निर्मिती केलेली आहे. तर तुम्ही नुसतं एखाद्या देवाला पूजताय आणि एखाद्या स्त्रीचा तुम्ही अपमान करताय तर ते बरोबर नाहीये. काही जणांचं आहे की स्त्री शुक्र आहे म्हणजे फक्त आपल्याच पत्नीची पूजा करायची किंवा आपल्याच पत्नीला प्रसन्न करायचं आणि दुसऱ्या स्त्रियांना नावं ठेवायचं किंवा त्या लोकांना भांडण. तसं नाहीये. सेम थिंग आहे ना की ज्या वेळेला तुम्ही कुठच्याही शक्तीची उपासना करता तेव्हा त्याच्याबरोबर तुम्ही शिव किंवा विष्णू ह्याचं पण कनेक्शन तुमच्या बरोबर असलं पाहिजे. छोटा प्रश्न ह्याच्यात विचारावा असं वाटतं की देवीची उपासना कशी करावी आणि ऍट द सेम टाइम शिवाची उपासना असेल किंवा विष्णूची उपासना असेल ती कशी करावी? आता शिवाची म्हणजे काय माहिती, आता हे ब्रह्मांड जे आहे ना, हे ब्रह्मा विष्णू महेश हे तीन आहेत ज्यांनी ब्रह्मानी सगळी पृथ्वी म्हणजे उत्पन्न झाले. ब्रह्माचं मंदिर असं किंवा ब्रह्माची पूजा होत नाही. एक पुष्करला ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. बाकी आपल्या ह्याच्यामध्ये हिंदू धर्मामध्ये 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम, हे विष्णू आणि ह्याची भरपूर मंदिर आहेत आणि ही अतिशय पावन आणि अतिशय पवित्र मंदिर आहेत. जसं काय माहिती, प्रत्येक पत्रिकेमध्ये आहे ना तुमचं लिहिलेलं आहे की तुम्हाला विष्णूची उपासना करायची आहे आणि ती कुठच्या कार्यासाठी, तुमचं काय पर्पज आहे. शिवाची उपासना करायची तुमचं काय पर्पज आहे आणि तुम्हाला का शिवाची. शिवा इज एनी टाईप ऑफ हर्डल्स जेव्हा आपल्या लाईफमध्ये येतात किंवा कुठची संकट किंवा त्याच्यातनं शिवामध्ये ती पॉवर आहे विष खेचण्याची आणि तुम्हाला एक स्ट्रॉंग बळ देण्याची. तर ज्याला बळ पाहिजे आहे, ज्याला एक लाईफमध्ये, शंकर भगवान कधी पण असा आर्थिक किंवा ह्याच्यामध्ये नाहीये, त्याची एक वेगळीच पॉवर आहे. तो एक मेडिटेशन, हिलिंग आणि त्याच्यामध्ये जी पॉवर आहे ना ती वेगळी आहे. त्याची पॉवर म्हणजे तो एकदम आयसोलेटेड आहे. विष्णू आहे हा धनवान आहे आणि भरपूर पैसे. तर विष्णूची पूजा लोक का करतात, ज्यांचे बिझनेस वगैरे चालण्यासाठी, कारण बिझनेससाठी नेहमीच तुम्हाला विष्णूची पॉवर असावी लागते. तर विष्णू पूजा ही त्याच्यासाठी जाते. शंकराची पूजा, सत्यनारायणाची पूजा करतो त्याच्यात आपण विष्णूच आहे, सत्यनारायणचं पण विष्णूच आहे. तर ती ज्या आहेत ना, ह्या पूजा आहेत ना, ह्या एक पर्पज असतात. आणि देवीची पूजा आहे ना ही त्यांच्या बरोबर, देवीमध्ये शक्ती आहे, आपल्याला लढण्याची ताकद आहे, आपल्याला पैसा मिळवून देण्याची. एक स्त्री आहे ना ती कशी असते की ती आई पण असते, ती बहीण पण असते, ती मुलगी पण असते, ती पत्नी पण असते. म्हणजे तिची वेगवेगळी रूप आहेत, ती तशी ती वेगवेगळ्या रूपामध्ये जाते. कारण स्त्रीमध्ये खूप शक्ती आहे. पुरुषांना तरी घर सोडून जावं लागत नाही, स्त्रीला भरपूर तिच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन्स येतात कंटिन्यू. तिच्या लहानपणीपासून बघायला गेलं तर तिला जेव्हा एक घर सोडून दुसऱ्या घरात गेल्यानंतर
तर कितींदा मी असं बघितलं, लग्न झाल्यानंतर एक वेगळीच डिटॅचमेंट होते. म्हणजे किती आपण त्या घरामध्ये उठत बसत असो तरी तिकडनं आपण स्त्री पटकन कट ऑफ करून दुसऱ्या घरात येते. मूल झाल्यानंतर ती पटकन मातृत्व आणि आईचं म्हणजे स्वीकारते आणि मग ती त्याच्यामध्ये विलीन होते. अशी ती प्रत्येक भूमिका, नोकरी धंदा करत असते तर ती भूमिका. त्याच्यासाठी काय माहितीये, कलियुगामध्ये देवीची पूजा फार इम्पॉर्टंट आहे. कारण देवी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी देत असते आणि त्याच्यासाठी देवीची पूजा करा. आणि देवी आपल्याला समजावत पण असते, तुम्हाला धैर्य पण देत असते की असं कुठची गोष्ट कुणावरती तुम्ही जलसी करून किंवा जेव्हा नवदुर्गेचे 9 रूप असतात तेव्हा त्या 9 रूपांमध्ये पण ते सांगितलेलं आहे ना, तुम्ही जर त्या देवीची, नवदेवींची उपासना करताय आणि तुम्ही स्त्रीला मानच देत नाहीये, स्त्रीची पूजापाठच करत नाहीये, पूजापाठ म्हणजे स्त्रीला अपमानित करतात आहेत, तर ती देवी तुम्ही नवदुर्गेचे 9 दिवसाचे उपास करून पण नाही, तिला समजून घेतलं पाहिजे की तिची 9 रूप कुठची आहेत आणि ती काय सॅक्रिफाईस करते. म्हणून देवीची उपासना चांगली असते, खूप चांगली असते. खूप बोललो उपासनेविषयी. आपण आता जरा बघूया की लोक उपास तापास करतात. सो हे उपास तापास करणं हे कितपत हे आहे? म्हणजे उपासना जरूर करावी असं म्हटलं जातं की उपास करण्यापेक्षा उपासना करा. सो व्हॉट्स युअर टेक ऑन इट? काय माहितीये, मी पण सेम म्हणते, उपास करण्यापेक्षा उपासना करा. कारण उपास प्रत्येकाला जमतात असं नाहीये. शारीरिक दृष्ट्या जर एखाद्याची खरंच विल पॉवर आहे आणि त्याला शक्ती आहे तर ते लोक करू शकतात. अदरवाईज उपास करून भरपूर विकनेस येतो किंवा मग तुम्ही खूप चिडचिडे होता आणि मग तुम्ही म्हणजे जे पर्पजसाठी उपास केले तो पर्पज राहतो, उगाच आपण आपलं लंघन करत बसलेलो आहे, माझा उपास आहे करून मग मिल्कशेक पितोय, हे खातोय, खिचडी खातोय, मग ते त्याला उपास नाही म्हणत. उपास हा एक वेगळ्या लेवलचाच असतो आणि तो ज्यांना जमतो त्यांनीच करावा, उगाच करू नये. पण मी एक सांगते की बाबा त्या दिवशी तुम्ही जरी उपास नाही केला तरी शुद्ध आहार म्हणजे सात्विक आहार घ्या किंवा एक वेळेला खाऊन उपास करा. असं पूर्ण एकदमच तुम्ही हे करू नका, पण तो ज्यांना जमत असेल त्यांनी करावा. आणि तो पण एक शक्तीची पूजाच आहे उपासना करून. उपासनेची म्हणजे आपण जेव्हा एखाद्या देवाची पूजा करतो ते वेगवेगळ्या वेणी करतो. कोणी स्तोत्र वाचत असतं, कोणी मंत्र करत असतं, कोणी उपास करत असतात, कोणी कंटिन्यू पूजा करत असतात. 12 आपल्याकडे राशी आहेत. 12 राशींची 12 यू कॅन से एक आपल्याला दिसतात त्यांची स्वभाव वैशिष्ट्य. सो ती जरा आम्हाला सांग जरा. प्रत्येक राशीची वेगवेगळी स्वभाव वैशिष्ट्य आहेत आणि प्रत्येक राशीला वेगवेगळे ग्रह दिलेत. एकूण आहेत ना 12 राशी आहेत आणि 27 नक्षत्र आहेत. कळलं? म्हणजे एका राशीत आहे ना 3-3 नक्षत्र येतात. त्याच्यामुळे त्या 3 नक्षत्रांप्रमाणे, नुसतं राशींप्रमाणे नसतं भविष्य, राशींमध्ये असलेल्या नक्षत्र पण त्याच्याबरोबर कनेक्ट होतात. म्हणजे 12 राशी आणि 27 नक्षत्र असं यांचं फलित असतं. आणि प्रत्येक राशीला एक ग्रह दिलेला आहे. म्हणजे या 12 राशींना आहे ना 9 ग्रहांमध्ये डिवाइड झालेले आहेत. 7 ग्रहांमध्ये मेन की सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हे मेन ग्रह आहेत 7 आणि राहू केतू 2 आहेत. पण 7 ग्रहांमध्ये या 12 राशी विभागलेले आहेत. आता त्याच्यात कसं असतं, ज्या मंगळाच्या राशी असतात ना त्या अतिशय म्हणजे त्या लोकांना फास्ट सगळ्या गोष्टी पाहिजे असतात आणि त्या धडधडीने. मंगळ कसं आहे ना युद्ध आहे ना, तो कसा लढाईला पटकन म्हणजे तो मागे पुढे, मंगळाच्या राशी मागे पुढे बघतच नाहीत. म्हणजे कोण राईट आहे त्यांना बोललं की तू लढ म्हटल्यानंतर त्या लढायला चालू असतात. म्हणजे त्या फायटर असतात. शुक्राच्या राशी ज्या असतात, मंगळाची आता मेष आणि वृश्चिक राशी आहे, शुक्राची राशी आहे वृषभ आणि तुळ राशी आहे. या थोडी चैनी विलासी आणि त्या लोकांना थोडंसं लाईफमध्ये मनी फार इम्पॉर्टंट असतो किंवा मनी फॉर चैनी विलासी किंवा लक्झरीसाठी, तर त्याच्यासाठी च्या राशी म्हणजे फार लक्झरियस आणि आरामदायी त्यांना लाईफ आवडतं. बुधाच्या राशी असतात कन्या आणि मिथुन. या राशी बोलक्या खूप असतात, त्यांना बोलायला म्हणजे बोलून लोकांबरोबर नॉलेज आपलं गेन करण्यासाठी पण आणि आपलं नॉलेज स्प्रेड करण्यासाठी पण त्यांना खूप आवडतं. त्याच्यामुळे त्यांना बोलायला खूप आवडतं. त्या अशा स्वस्त बसू नाही शकत. गुरुच्या राशी असतात, या लोकांना हेल्प करण्यासाठी. गुरु इज ऑल्सो नॉलेज, तर नॉलेज स्प्रेड करण्या. पण गुरु इज अ बिग नॉलेज, म्हणजे जसं आध्यात्मिक नॉलेज वगैरे आहे ना, स्पिरिच्युअल नॉलेज, तर त्याच्यासाठी गुरु खूप चांगला असतो. आणि गुरुची बेसिक राशी जे आहेत ना धनु आणि मीन, या नेहमी गिव्हर आहेत. म्हणजे त्या लोकांसाठी नेहमी, कारण त्यांचा पास्ट लाईफच त्या राशीमध्ये, जेव्हा तुम्ही जन्मतात प्रत्येक राशीमध्ये तेव्हा तुमचा काहीतरी पास्ट लाईफचा त्या राशीमध्ये जन्मण्याचा पण एक योग असतो.
त्याच्यानंतर ह्याची झाली शनीची रास झाली मकर आणि कुंभ. तर त्या मेहनती खूप असतात. त्यातली मकर अतिशय मेहनती असते आणि कुंभ दिमाग चालवणारी असते, म्हणजे खूप दिमाग चालवून ती लोक काम करत असतात. तर अशा या प्रत्येक राशींचे आहेत ना, प्रत्येक असे पर्पज असतात. मग त्याच्यानंतर त्यांच्या नक्षत्रांचे पण वेगवेगळे गुण असतात. मग त्याच्याप्रमाणे ते लोक करत असतात. पण असं बघायला गेलं तर नुसती रास किंवा त्यांची लग्न रास आणि त्यांचा एखादा आत्माकारक अमात्यकारक ग्रह कुठचे आहे ह्याच्यावरनं पण त्यांची पूर्ण कुंडली आपल्याला कळते की बाबा ही लोक मनी माइंडेड आहेत, ही लोक सेल्फ ओरिएंटेड आहेत वगैरे. हे सगळं त्याच्यामध्ये कळतं. म्हणजे थोडी स्वार्थी स्वभावाची आहेत की थोडी म्हणजे आपल्या पुरतीच आपमतलबी आहेत. म्हणजे हे सगळ्या गोष्टी त्याच्यात कळतात आपल्याला की ही लोक अतिशय दयाळू आहेत, प्रेमळ आहेत, त्यांच्या मनामध्ये काही नाहीये. पण हे राशीवरनं आपण जेव्हा पत्रिका हातात घेतो ना, तर समोरच्यानी आपल्याला त्याच्याबद्दल सांगणं न सांगण्याच्या पेक्षाच आपल्याला कळतं की ह्याचा काय उद्देश आहे आणि ही व्यक्तीचं काय स्वभाव आहे. आता मी एक छोटासा काय म्हणते कॉमेडी असं नाही म्हणणार, परंतु एक हा प्रश्न, आजकाल आपल्याला नवरात्रीमध्ये नेहमी नवरंग हे आलेले असतात आणि आपण बघतो की बहुतेक बायका त्या रंगाच्या साड्या घालून ऑफिसेसमध्ये सगळ्या बायका गोळका करून त्यांचे फोटो आलेले असतात. हे नवरंग आणि नवरात्री यांचं काही खरंच आहे का? अजिबात म्हणजे अजिबात त्यांचं काहीच कनेक्शन नाहीये. तो एक स्त्रियांना एक छान म्हणजे एक त्यांना सजण्या सवरण्यासाठी आणि त्यांनी निर्माण केलेली एक, जसं आता आपण व्हिडिओने बघत का नवीन नवीन गाणी येतात, मग सगळी जण आपापल्या व्हिडिओ टाकतात, रील बनवतात, तसा तो एक आहे की त्या एक म्हणजे एक जसं आपण शाळेमध्ये वगैरे कसं एखादा एक म्हणजे आपल्याला उत्साहित ठेवण्यासाठी. तर त्या सगळ्या स्त्रिया स्वतःला उत्साहित ठेवण्यासाठी, नोकरी धंद्यामध्ये पण त्या दिवशी जरा थोडंसं पॉझिटिव्ह वाटण्यासाठी आणि मग जरा आपले रंगबिरंग आपल्याला स्त्रियांना तर असं पण सजायला आवडतं म्हणून करतात. पण त्याचा काही कनेक्शन, तो कलर घातला म्हणून देवी तुम्हाला पावणार आहे असं काहीच नाहीये. देवी तर कलरनी नाही पावत. आपण थोडंसं न्यूमरॉलॉजीकडे वळूया. न्यूमरॉलॉजी ही आजकाल खूप बघितली जाते. ते न्यूमरॉलॉजीचं कितपत महत्व आहे? न्यूमरॉलॉजीचं पण आहे महत्व, कारण 100% नाही, जसं मी तुला पहिलंच सांगितलं की 10% येतं. पण न्यूमरॉलॉजी पण म्हणजे कसं असतं माहिती, जेव्हा तुम्ही घर घेत असता, गाडी घेत असता किंवा एखादं तुमचं काही चांगल्या गोष्टी तुम्हाला चांगल्या दिवशी स्टार्ट करायच्या असतील, त्यावेळेला न्यूमरॉलॉजी राशी हे बघून तुम्ही काम चालू केलं पाहिजे. त्याच्यामुळे त्यावेळेला तर मी डेट्स किंवा घर गाडी घेताना तर बहुतेक लोक मोबाईल नंबर, घर आणि गाडी हे आपल्या न्यूमरॉलॉजीला मॅच करून घेतात. अच्छा, आणि ते इम्पॉर्टंट आहे. अच्छा, बरं आपल्या स्वतःचा लकी नंबर कसा धुंडावा? म्हणजे समजा आता माझा 23 आहे, ओके, मी 23 ला जन्माला आले, सो माझा लकी नंबर तुझा 5 तर इंडिव्हिज्युअल झाला नंबर. आणि मग पूर्ण डेट ऑफ बर्थची जी टोटल येते ना, जशी तू 23 मे ला जन्मली असशील, 1970 ला जन्मली असतील, तर ते सगळे ऍडअप करून त्याची जी टोटल नंबर येते ना, ती टोटल नंबर शी कनेक्शन आणि आपला इंडिव्हिज्युअल नंबर, ह्या 2 नंबरचं कनेक्शन करून त्याच्यामध्ये एक सिरीज असते. जसं 147, 258, 369 हे एक म्हणजे एक फ्रेंडली ते प्लॅनेट्स असतात की ते नंबर्स मध्ये तुम्हाला मिळतं जुळतं येतात. मग त्याची आपण एक ह्याची पण एक पत्रिका बनवतो नंबर्सची, म्हणजे नंबर्सवरला लोचो ग्रीड मध्ये टाकून त्याचं पण तुमच्यामध्ये कुठच्या नंबरची कमतरता आहे, कुठचा नंबर तुम्ही केला पाहिजे. न्यूमरॉलॉजीमध्ये मी जेव्हा न्यूमरॉलॉजी करते त्याच्यामध्ये न्यूमरॉलॉजी पण आहे ना आपली, म्हणजे नंबर्स आहेत ना, हे 5 एलिमेंट्स मध्ये बॅलन्स असावे लागतात. जसं प्रत्येक व्यक्ती आहे ना, हे 70 to 80% वॉटर इनसाइड देअर बॉडी. वुड एनर्जी इज कनेक्टेड टू देअर बोन्स. फायर एनर्जी, त्यांच्यामध्ये जे अग्नितत्व असतं, कधी आपल्याला राग येतो, कधी ताप येतो आपल्याला. मेटल एनर्जी, बॉडीच्या आज जे डिफरंट टाइप्स ऑफ आयन्स असतात, डॉक्टर आपल्याला आयनची गोळी देतात ना. आणि फूड म्हणजे आपण जे काय सॉइल एनर्जी आहे ना, ही आपल्या फूडनी बॅलन्स होते. जे काय आपण अन्न खात असतो त्याच्याने आपल्या बॉडीतली सॉइल एनर्जी बॅलन्स होते. सो आपली शरीर आहे ना, हे पंचतत्वांमध्ये बॅलन्स झालेलं आहे. आणि न्यूमरॉलॉजी मध्ये पण आहे ना, आपल्याला कळतं की आपल्यामध्ये कुठची एनर्जी वीक आहे. जसं तुझ्यामध्ये समजा फायर एलिमेंट्स कमी असेल, मग तुला थोडंसं फायरी रेमेडीज करून तू ते ऍक्टिव्हेट करू शकते, असं आहे. तर न्यूमरॉलॉजी मध्ये पण आपण म्हणजे, बट न्यूमरॉलॉजी इज नॉट वास्तू, न्यूमरॉलॉजी हस्तरेखा इज नॉट 100%. 100% इज अ कुंडली ओनली. म्हणजे 60% जिचं ऍव्हरेज आहे
आणि हो. ते जे प्लॅनेट्स फिरत आणि ते असतात शास्त्र आहे, कारण ते शास्त्र आहे. प्लॅनेट्स आर हे आपण नाही केलेलं, हे ऋषीमुनी हा. तर तेव्हाचे सायंटिस्ट होते. आता ऋषीमुनींवरनं विषय आला. भृगु संहिता आपण बरेच जण बघतात हो आणि भृगु ऋषींनी ते लिहिलेलं होतं. हो. तर इतक्या वर्षांपूर्वी, इतक्या ते आत्ताच्या अंगठ्यावरनं ते काढतात. अच्छा. त्या संहिता, सूर्य संहिता आहेत वगैरे, अशा वेगवेगळ्या संहिता आहेत ज्या साऊथला खूप सांगतात. त्या अंगठ्याच्या प्रेडिक्शनवरनं तुमच्या पास्ट लाईफ, म्हणजे एवढ्या वर्षांनी 500,000 वर्षानंतरही त्या पत्रिका परत रिपीट होतात. आणि मग तेच जे कॉम्बिनेशन असतं, त्या कॉम्बिनेशनच्या ग्रहांप्रमाणे त्यांनी जे प्रेडिक्शन दिलेलं आहे हे कुठे ना कुठेतरी मिळतं जुळतं. पण भृगुसंहिता वगैरे त्याच्यामध्ये पण तुमचं पास्ट लाईफच जास्त सांगितलंय. म्हणजे मी पण ह्या सगळ्या बघितलंय, म्हणजे मी सगळ्या हे संहितांचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मोस्टली पास्ट लाईफ असतं. फ्युचर लाईफ आहे ना, तुम्हाला कोणी नाही. जसं तो वासुदेव येतो, तो तुला चेहऱ्याला बघून सांगेल काळे कपडे घालू नको, तुझ्यावरती काहीतरी चिंता आहे, तुझी बायको तुझी लक्ष्मी आहे. म्हणजे हे एक टिपिकल त्यांचे 2-4 वाक्य असतात आणि ते तो बोलणार. आणि मग आपण त्याला सांगणार 1.25 किलो पेढे द्या, मग मी तुमचं हे दोष दूर होईल, मी आता पंढरपूरला जाणार वगैरे. पण तो काय असतो माहितीये, तो फ्रॅक्शन ऑफ मिनिट आहे ना, तुम्हाला एक वशीकरण करत असतो. आणि तुमचं विदिन त्याच्याकडे एक टाइम लिमिट असतो. त्या टाइम लिमिटमध्ये तो तुमचा फेस रीड करतो, तुम्हाला एखादी गोष्ट पास्टची सांगू शकतो. नो वन कॅन से फ्युचर. जे कर्णपिशाचे आहेत, आपण ऐकतो ना कितीतरी, आम्ही त्या बाबांकडे गेलो, मग त्यांनी आम्हाला बघितलं आणि पटकन सांगितलं की तू काल रात्री समोसे खाल्लेलेस. पण ते समोसे खाल्लेले म्हणजे ते काय माहितीये, ती त्यांच्याकडे ती एक कर्णपिशाची विद्या असते, त्यांच्या कानात येऊन ते सांगत असतात. कोणी ते लोक फ्युचर नाही सांगत, कळलं. त्याच्यामुळे काय असतं माहितीये की ह्या सगळ्या गोष्टी, पण लोकांना काय विश्वास की मी काल काय केलं किंवा मी 1 महिन्यापूर्वी काय केलं, मला काय गेन झाला, तर हे त्यांना कसं कळलं. म्हणजे त्यांनी जर माझं पास्ट सांगितलं म्हणजे ते माझं फ्युचर पण चांगलं करणार. आणि त्या भावनेने लोक त्यांच्याकडे जात असतात. पण तसं नाहीये, हे शास्त्र आहे. कोणी तुमचं फ्युचर 100% कोणीच नाही सांगू शकत. तुम्हाला त्याच्याबद्दल गायडन्स देऊ शकतात. शाळा असते, आता शाळेमध्ये 50 मुलं असतात, त्यांना एक टीचर असते, ती सगळे सब्जेक्ट घेत असते. तरी पण आपण आहे ना, शाळेमधले ते सब्जेक्ट झाल्यानंतर पण 9वी-10वीला आपण प्रायव्हेट क्लासेस लावतो का, कारण आपल्याला त्या सब्जेक्टमध्ये ती टीचर अपुरी वाटते आणि आपण जास्त मार्क कमवण्यासाठी दुसरं टीचर करतो ना. म्हणजे आपण जास्त गायडन्स घेत असतो, जास्त पर्सेंटेज येण्यासाठी. तर सेम आहे. पण त्याच्याच बरोबर कसं आहे माहितीये की नुसते त्या शाळेची टीचर अपुरी असं नाहीये की प्रायव्हेट, आणि ते करून पण काय, त्या प्रायव्हेट ट्युशनकडे पण जाणारे सगळ्यांनाच 93% नाही मिळत ना. कोण 63 मध्ये पण येतं. बरोबर. ती त्याला त्याच शाळेतली, त्याच वर्षातली ती मुलं असतात, किंवा आजूबाजूच्या दिवसातली पण कितीतरी मुलं असतात, म्हणून त्यांचे सगळ्यांचे पर्सेंटेज सेम येतात का? नाही ना. बरोबर आहे. आपण बरेच वेळेला बघतो की बऱ्याच स्वामींचे पोथ्या वगैरे वाचल्या जातात. गजानन महाराजांची पोथी असेल, स्वामी समर्थांची असेल, किंवा साईबाबांची असेल, किंवा देवींचे हे केलं जातं, चंडीपाठ केला जातो. बऱ्याच ह्या गोष्टी केल्या जातात. किंवा आजकाल तर अलेक्सा आपल्याकडे आलेला आहे. अलेक्साला मी पण बरेच वेळेला अलेक्साला घराच्या बाहेर जाताना पण अलेक्साला असं सांगते की बाबा हे तू चालू कर, सो दॅट मला असं वाटतं की निदान त्या निमित्ताने घरामध्ये पाठ चालू राहतो. सो मला एक असं विचारायचं की हा पाठ वगैरे करण्याचं कितीपत म्हणजे हे आहे? ह्याच्यामध्ये काय ना, एक सात्विकता आहे. जसं आपण घरामध्ये शुद्धीकरण करतो ना, तसं जेव्हा तुम्ही एखादं पाठचं पारायण करत असता, तेव्हा वर्षातनं एकदा कितीतरी, आता जे प्रत्येकाला जमेल, आता पूर्वीच्या लोकांना हे जमायचं, आताच्या यंग पिढीला तर वाचताही येत नाही तेवढं, आणि जमेलही असं नाहीये. पण आणि त्यात करून पण आउट ऑफ, म्हणजे मुंबईच्या बाहेरची लोक थोडी तरी करू शकतात. मुंबई सारख्या सिटी मधल्या लोकांना तर पारायण वगैरे करणं, तिकडे डिस्कोमध्ये जाऊन नाचण्यापेक्षा निदान पाठ केलेलं पण ते पारायणाचं काही ना, असं पण काहीतरी ह्याच्यानी करू नाही शकत. पारायणामध्ये तुम्हाला सात्विकता पाहिजे, तुम्हाला गुरुचं ब्लेसिंग पाहिजे, तुम्हाला तेवढी डिवोटी, म्हणजे तुम्हाला जर पारायण करताय तर 15 दिवस तुम्ही घराच्या बाहेर पडणार नाहीये, इकडची तिकडची एनर्जी आणणार नाहीये, तुम्ही इकडचं तिकडचं खाणार नाहीये. ही पाळणूक करून जर करणार असेल तर ते पारायण फळतं. नाहीतर दररोज सकाळी वाचतोय आणि ऑफिसला जातोय, इकडची तिकडची एनर्जी घेऊन येतोय रस्ताभरची, आणि मग परत ते करतो, मग ती तेवढं ते लाभत नाही. त्याच्यामुळे काय माहितीये, पारायण ही जरा वयोवृद्ध लोकांनी सगळं जरा हे झाल्यानंतर त्यांना जर नीट टोटल 100% जर तुम्ही डिवोट करणार असाल तर तुम्ही पारायण करू शकता. नाहीतर असं नाहीये की काही वेळेला, जसं मी मगाशी सांगितलं की ते पण माहिती पाहिजे ना. आता गुरूंची जेव्हा पारायण करणार तेव्हा अपेक्षारहित ती पारायण करावी लागतात. त्याच्यात फक्त तुम्हाला मोक्ष
आणि तुमच्या ह्या लाईफचं. म्हणून ती उगाच यंग एजमध्ये करत बसूही नाही. कारण गुरु कधीच कोणाला काही धनसंपत्ती वगैरे देत नाही. ते तुम्हाला सात्विक बुद्धी देतात, सतविवेक आणि विवेक बुद्धी, म्हणजे सत विवेक बुद्धी म्हणतो ना, तशी ते तुम्हाला देतात आणि तुम्हाला सगळ्यांपासून डिटॅच करतात. कसलाही मोह ठेवत नाही. ओव्हरऑल गुरु तुमच्या हातात झोळी देणार. जर ती झोळी आता तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ती पारायण करा. गुरु कम्प्लिटली तुम्हाला पारायण केल्यानंतर मनुष्य कम्प्लिटली क्लीन होतो. आणि मग ती क्लीन झाल्यानंतर पण तो कुठे गेला तर तो परत ती एनर्जी खेचून घेऊन येणार. मग परत तो घरी येऊन वादविवाद करणार. मग त्याची बायको म्हणणार तू सकाळी वाचत होतास आणि संध्याकाळी येऊन तू परत भांडण करतोयस. कारण ते काय माहितीये की हे जर त्यांना नीट ते शास्त्र किंवा आता पूर्वीची पारायण वगैरे व्हायची ती कशी पिंपळाखाली बसून व्हायची, मंदिरात व्हायची. तिथे ती सात्विकता असायची ना, सात्विक आहार, सात्विकता हे भरपूर ब्रह्ममुहूर्तावरती उठून ती करायची. आता तसं नाहीये. त्याच्यामुळे काय माहितीये, नीट नॉलेज नसेल तर करू नये. पण नुसती स्तोत्र वगैरे वाचायला हरकत नाही. ते शुद्धीकरण आहे. ते तुमचं आत्मिक शुद्धीकरण आहे. पारायण स्तोत्र हे आत्मिक शुद्धीकरण आहे. तुमच्या घराचं, तुमच्या मनाची शुद्धी आहे. जसं रामदास स्वामींनी मनाचे श्लोक केले, नुसते ते वाचले तरी पण तुम्ही तुमचं मनाला एक स्ट्रॉंग बळ मिळतं. त्याच्यामुळे करणं चांगलं आहे, पण ते समजून घेऊन करणं पाहिजे आणि कुठच्या वेळेला करायचंय हे पण कळलं पाहिजे. कळलं? नाहीतर मग त्याच्यानी जास्त चांगली वेळ कुठली? ब्रह्ममुहूर्त? नाही, तसं नाहीये. तुमच्या पत्रिकेमध्ये ती वेळ आलीये का ते बघितलं पाहिजे. तुमचे ग्रह काहीतरी उलटे सुलटे आहेत आणि तुम्ही पारायणाला बसलायत आणि मग ते ग्रह तर त्यांचे फळ देणारच आहे ना. इफ यू लिक शनी, शनी विल किक यू. असं आहे. शनीच्या 7:30 महाभयंकर टायमामध्ये तू बसली तर शनी तर किक करेल ना. शनी तुला डायरेक्टली मुक्ती देऊन टाकेल, स्वर्गवास करेल. मग आपण म्हणायचं माझा हे पारायण करत होता आणि देवानी त्याच्याबरोबर असं कसं केलं. काही गोष्टी नीट कळून केल्या पाहिजे, उगाच करता कामा नये. आणि तुमची ती पद्धतीने आणि तुमची वेळ पण आली पाहिजे ते करायची. असं आहे. आता बोलता बोलता तू म्हणालीस तसं आपण बाहेर गेलो की बाहेरच्या एनर्जीज ह्या आपण घेऊन येत असतो. ह्याबद्दल मला थोडस कुतूहल वाटलंय. हो, नक्कीच घेऊन येत असतो आपण सगळीकडच्या एनर्जी घेऊन. म्हणून आपल्या घरात आल्यानंतर आपण सगळ्यात पहिले हातपाय धुतो. कळलं ना? सगळ्यात पहिले. कारण मग आपण जी काही एनर्जी घेऊन आलेलो आहे आपण इथे तिथे पण ती आपण निघून जावी. म्हणतात पाण्यामध्ये आपण दररोज आंघोळी करत असतो. किती लोक दिवसातनं 2दा आंघोळी करत असतात नमक टाकून. जसं किती जण आता जसं आपल्यामध्ये तर शास्त्रातच आहे, आपण प्रेताला गेल्यानंतर आल्यानंतर आंघोळ करतो. का करतो? कारण तिकडे ती एनर्जी आपण एकत्रित, ती दुःखाची एनर्जी. आता स्मशानात जाणारी लोक राहूची एनर्जी, शनीची एनर्जी, केतूची एनर्जी. जेव्हा एखादं प्रेत होतं तेव्हा शनी, राहू, केतू तिथे एकत्रित ऍक्टिव्हेट असतात. म्हणून तर घरी आल्यानंतर आंघोळ करायची असते. आपण एखाद्याला हाक मारायला जातो, त्याच्याकडचं खात पित नाही का? कारण तिकडे ती एनर्जी ऍक्टिव्हेटेड असते. त्याच्यामुळे काय माहितीये की आपण त्या गोष्टी पहिल्या समजून घेतल्या पाहिजेत. आणि एनर्जी प्रत्येक जण खेचत असतो. येस. तू नुसते शेक हँड केली म्हणून तर आपण कोविडमध्ये शेक हँड पण नव्हतो कुणाला करत. शेक हँड केलंस, कुणाला मिठी मारली तरी पण तू त्याची एनर्जी कॅरी करत असतेस ना. पाया पडलीस तरी एनर्जी आपण कॅरी आपण एनर्जीज आहेत ना आपली ही सगळी हे आहेत, म्हणजे ते पॉइंट्स आहेत. ते पॉइंट्स तुमच्या एनर्जी कॅरी करतात. त्याच्यामुळे तुम्हाला एनर्जी क्लिन्झिंगसाठी मेडिटेशन, हिलिंग, तुमचं पर्सनल क्लिन्झिंग हे फार महत्वाचं आहे. कारण आपण काही एनर्जी घेणार आहे म्हणून आपण काही तू कोणाच्या लग्नाला जाणार नाही, तू पार्टीला जाणार नाही असं नाहीये ना. आपल्याला सगळीकडे फिरायचंय. सो आपण आपल्याला प्रोटेक्ट ठेवून सगळीकडे फिरू शकतो वेन यू आर प्रोटेक्टेड. आणि आपल्याला कळते पण. आता मी एवढ्या ठिकाणी, आता मी 30 वर्ष 2000 साली मी शिवकृपानंदांकडनं माझी कुंडलिनी जागृत केलेली. त्यावेळी मला खूप त्रास, म्हणजे जेव्हा मी अर्ली एजमध्ये एवढ्या मी वयाच्या 27व्या वर्षी केलेलं, त्याच्यामुळे मला भरपूर त्रास झालेला. कारण एक तर मी वैवाहिक जीवनात, त्याच्यामध्ये मला मुलगी, म्हणजे सगळी मी त्यावेळेला रोल, पत्नीचा रोल, आईचा रोल, सगळं, सुनेचा रोल, सगळं. त्याच्यामुळे माझी त्यावेळेला खूप हिट वाढायची आणि मी भरपूर भडकायची, मी भरपूर व्हायची. कारण ती ऊर्जा असते ना, आपण सांगू नाही शकत. किंवा मला कळतंय की माझी ऊर्जा वाढते, मी काही पुस्तकं वाचते किंवा मी करते, तर पण काय असतं माझ्या समोरच्याला ते कळत नाहीये ना. समोरचं काय म्हणणार की देवदेव करते आणि परत इथेही भडकते.
पण ती एनर्जी तिथे ऍक्टिव्हेट झालेली असते ना. जेव्हा तुम्ही कुंडलिनी तुमची जागृत असते तेव्हा तुम्हाला असा काहीतरी भ्रष्टाचार कोणी तुमच्या बरोबर केलेले म्हणजे त्रास किंवा चुगली वगैरे ह्या तुम्हाला सहन नाही होत. त्याच्यामुळे तुम्ही स्पष्ट बोलता. मग पण ते स्पष्ट बोलणं पण ते खराब असतं ना. ते तर सगळ्यात तेच जास्त खराब असतं. असं असतं. पण मग तोही फेज म्हणजे तुला बोलते ना मी तोही फेज मी माझ्या लाईफ मधला बघितलाय. म्हणजे कारण माझं कोणी मागे पुढे मला गाईड करणारं नव्हतं. मी तर हे माझ्या पास्ट लाईफच्या कर्मामुळे ह्याच्यात आली ना. माझी पूर्ण फॅमिली सासर माहेर कोणी ज्योतिषशास्त्रामध्ये नाही किंवा कोणी ब्राह्मण कुळातलं नाहीये. त्याच्यामुळे असं नाहीये की मला कोणच गाईड करणारं नव्हतं. मग मला सद्गुरूंनी हे कुठून आलं की आता मला ज्योतिष याच्यामध्ये जायचंय? हाव यू गॉट दॅट? हे पण मी जसं बोलते ना आपली न्यूमरोलॉजी चेंज होते. आपली लग्न झाल्यानंतर पत्रिका चेंज होते. माझं नावाचं जसं परिवर्तन झालं. माझं नाव पहिलं उल्का होतं, मग पल्लवी झालं. लग्नानंतर नावाचं परिवर्तन झालं, लग्न झालं. आणि त्याच्यानंतर काय होतं की माझे मिस्टर एअर इंडियात होते, त्यांना नोकरी नको होती. आणि मी एवढी शिकलेली आणि मला ते असं घरकाम वगैरे हे काय मला म्हणजे त्याच्यात इंटरेस्टही नव्हता. मग मला शिकायचं असायचं. तर माझे मिस्टर आणि माझे सासरे यांनी मला ह्याच्यामध्ये प्रोत्साहन केलं. त्यावेळीला मी जसं हे केलं त्यावेळी मग मी ॲक्युप्रेशर आणि ऍस्ट्रॉलॉजी हे दोन्ही मी एकत्र शिकायला चालू केलं. आणि मग ॲक्युप्रेशरचे पण मी 100 हे केले क्लायंट त्यावेळेला. ते हे होतं ना. आणि मग नंतर हे मग त्यांनीच मला हळूहळू म्हणजे त्यांना कळलं माझ्या सासऱ्यांना की हिला ह्याच्या. आणि माझे सासरे खूप हे गुरुंची पारायणं करायचे, दत्तगुरूंची वगैरे ना पारायणं खूप करायची. आणि ते खूप म्हणजे दैवी हे होते. तर त्यांना कळलं की हिच्यामध्ये काही ना काहीतरी बघा. ते जी व्यक्ती पारायण करते तिला समोरची व्यक्ती ओळखता येते. जरी बाहेरच्यांनी नाही कोणी ओळखलं तरी त्या व्यक्तीने मला ओळखलं. त्या व्यक्तीने मग मला त्यांचे जे मित्र होते ब्राह्मण त्यांच्याकडनं एस्ट्रॉलॉजीकडनं त्यांना नमूद केलं. मला जाऊन पुस्तकं वगैरे घेऊन यायचे. आणि मी विदिन 1 वर्षामध्ये एवढं शिकली. मी प्रेग्नेंट होती तेव्हा ज्योतिष प्राज्ञ ज्योतिष प्रवणी वगैरे ह्या परीक्षा दिल्या. मग 2000 सालानंतर कुंडलिनी जागृत. मग नंतर मग मी माझे सेमिनार्स माझे प्रोग्रेसिव्ह स्टार्स म्हणून माझे दरवर्षी सेमिनार्स असतात. त्याच्यात माझी 101 लोक आहेत जी माझ्याशी कंटिन्यू जुळलेली आहेत. त्याच्यानंतर मी 7-8 लोकांना ऍस्ट्रॉलॉजी शिकवली. ते लोक स्वतःचे आता चॅनल आणि स्वतःची ऍस्ट्रॉलॉजीचे ऑफिसेस काढून बसलेली आहेत. सो आय एम हॅपी. मी खूप लोकांना गिव्हिंग नॉलेज ऑलवेज द्यायचं असतं. आणि अजूनही माझ्याकडे कोणी येतं की आम्हाला ह्याच्यात इंटरेस्ट आहे तर मी आता त्यांना फक्त सांगते की बेसिक काहीतरी शिकून या माझ्याकडे. मग मी तुम्हाला पुढच्यासाठी गाईड करीन. मी आता ABCD नाही शिकवू शकणार. कारण माझं आता एवढा स्वतःच एवढं काम. कारण मी वास्तूमध्ये पण एकदम एक्सपर्ट आहे ना. मी विदाऊट तोडफोड आणि मॅग्नेटिक आणि सोलार एनर्जी बॅलन्स करून वास्तू करते. मग ते कुठचाही दरवाजा असून देत काही असून देत तर ती बॅलन्स. आणि मी एवढ्या लोकांना त्याचे रिझल्ट दाखवलेत. मला खरं तर त्याच्यावरती आदित्य कॉलेज जे बोरवलेलं आहे ते मी केलेलं आहे. कुठलं? आदित्य कॉलेज आहे ना. ते ह्याचं आहे आर्किटेक्टचं आहे आणि MBA कॉलेज आहे. ओके. पल्लवी, आपण बघतो आजकाल मॅनिफेस्टेशनचं युग आहे असं मी म्हणेन. जे आपल्याला हवं असतं त्याचं आपण मॅनिफेस्ट करावं. म्हणतात ना, जो आप चाहते हो वो अगर आप सच्चे दिल से चाहो तो पूरी कायनात उसमें लग जाती है. तर हे कितपत खरं आहे? नाही, खरं आहे ना. कुठची पण गोष्ट आहे ना, जेव्हा तुम्ही अतिशय मनाने एखादी गोष्ट मग ती मागण्याची मॅनिफेस्टेशन करण्याचं प्रत्येकाचं थेरी वेगळी असते. पण मॅनिफेस्टेशन इज देअर. म्हणून तर लोक बघ कुठची लोक जेव्हा एखाद्याला एखादा प्रॉब्लेम असतो तेव्हा येतात आणि तो प्रॉब्लेम कंटिन्यू मॅनिफेस्टेशन हे विदाऊट. काही जणांमध्ये इनबिल्ट पॉवर असते ती आणि काही जणांना ते ऍक्टिव्हेट करावी लागते आणि ती प्रत्येकाने केली पाहिजे. मॅनिफेस्टेशन तर मी माझ्याकडे येणारे प्रत्येक स्टुडंट्सना शिकवत असते. त्याची शिकता येतं म्हणजे मी त्यांना गाईड करत असते ना की असं असं मॅनिफेस्ट करा की तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर. आणि मी माझे सेमिनार्स घेते ना. माझ्या सेमिनार्स मध्ये वेगवेगळे सब्जेक्ट असतात. त्या सब्जेक्ट मध्ये का आता तुझं कधी आहे सेमिनार? मी जास्त करून दिवाळीच्या अगोदर ठेवते. माझं दरवर्षीचं दिवाळीचं आहे ना सेमिनार असतं. म्हणजे मी गेली कोविड आणि त्यावेळेला 2-3 वर्ष केली नाही तरी पण लोक ऑनलाईन पण ते रेडी आहेत करायला. नाही तर पूर्वी माझी 1-2 JW मेरिट मध्ये झाली. मी अशी करते नेहमी सेमिनार्स आणि लोक भरपूर त्याला म्हणजे प्रतिसाद देतात आणि ते फॉलोअर्स आहेत. त्याच्यामुळे त्यांची मुलांचे पण ग्रुप माझ्याकडे भरपूर येतात एज्युकेशनच्या. वाव. आपल्याकडे नॉर्मली असं म्हटलं जातं लग्न म्हणजे 36 गुण हे जुळायला पाहिजेत.
तर हे खरंच आहे का? नाही नाही, तसं नाहीये. हं. 36 गुणाचं वगैरे नाहीये. हं. माझ्याकडे कितीतरी 13, 14, 8 गुण जमलेली पण लोकांची खूप चांगली मॅरेजेस आहेत. हां, आणि ज्यांची 24, 25, 28 गुण जमलेल्यांचे पण ब्रेकअप आहेत. हां. त्याच्यामध्ये मेन तर काय माहितीये, हं. नवमांश पत्रिका हं. आणि तुमच्या दोघांचे म्हणजे त्यांचे राशी मिलन, त्यांचं गुणमिलन. नुसतं गुणमिलन हा हं. आता हं. ढोबळ झाला हं. प्रकार. तो हं. पूर्वी पकडायचे, आता त्याच्यावरती काहीच नाहीये. हं. आणि पूर्वी कसं ब्रेकअप म्हणजे ज्या वेळेला लग्न संस्कृती झालेली तेव्हा त्यावेळेला ब्रेकअप नव्हते. एकदा मुलगी गेली की गेली, मग तिथे काही जसे प्रॉब्लेम आहे तिच्यामध्ये सहनशक्ती होती, आता नाहीये. हं. त्याच्यामुळे आता काय माहितीये, प्रत्येक जण पत्रिकेपेक्षा पण हं. ग्रह दोघांचे मॅच होतात आहेत का, येणारी 3-4 वर्ष, जेव्हा पहिली 3-4 वर्षच मेन असतात लग्नाची, हं. जर ती कुठची स्त्री किंवा जो मुलगा ऍडजस्ट करत असेल तरच त्यांचं लाईफ पुढे चांगलं चालतं. म्हणून पहिलं लग्न करताना पुढील 5 वर्ष कसा जाईल ते पहिलं बघायला पाहिजे. येस. आणि मग जर त्या लोकांना माहिती असतं, हं. जसं मी सांगते की बाबा आता तुमच्या सप्तमात केतू येणार आहे, राहू येणार आहे, हा 1.5 वर्ष राहणार आहे, मग त्यावेळेला ती लोकांची पण मनाची तयारी असते, त्यांना माहिती असतं, मग ती लोक पण ऍडजस्ट करतात. म्हणजे थोडं ऍडजस्टमेंट, गायडन्स घेऊन गायडन्स गेलेलं म्हणजे नक्कीच नुसतं चांगलं. गुणमिलन ढोबळ आहे. नॉर्मली आपल्याकडे आपण म्हणतो ते म्हणजे आपण पत्रिका देतो आणि आपल्याकडे जे असतं ते जसं आपण मगाशी म्हटलं तसं जन्मस्थळ, जन्म वेळ आणि जन्म ठिकाण हे 3 बघितलं जातं. परंतु इंग्लिश याच्याप्रमाणे आपण बघतो तेव्हा तुमची जी जन्माची डेट आहे त्यानुसार म्हणजे एरीज, टॉरन वगैरे अशा आहेत. आपल्या इकडे मेष, वृषभ, मिथुन, कर्क वगैरे अशा कसं 12 असतं राशी आहेत. माहितीये, इंग्लिश कॅलेंडर आहे ना, हे सूर्य राशीप्रमाणे जातं अच्छा. आणि आपण हिंदू प्रमाणे आपण चंद्र राशी बघतो. हम्म. तर आपल्या ह्याच्यात चंद्र राशीप्रमाणे प्रेडिक्शन येतं. आणि सूर्य राशी कशी असते, ती 1 महिन्यासाठी एक असते. म्हणजे त्या 1 महिन्यामध्ये समजा त्याच्यात लिहिलेलं असतं की 15 जून ते 15 जुलैमध्ये जे लोक जन्मले आहेत त्यांचा जन्म मिथून, सूर्य मिथून राशीत असणार, मग त्यांची जेमिनी येणार साईन असं. तर ती लोक डेट ऑफ बर्थ प्रमाणे ती लोक पटकन येणार, अरे हा 15 जून ते 15 जुलै जेमिनी असं, म्हणजे ती लोक तसं पकडतात. पण जास्त ॲक्युरेट काय? ॲक्युरेट चंद्र. सूर्य 1 वर्ष सूर्य 1 महिना एका राशीत राहतो, चंद्र अडीच दिवस एका राशीत राहतो. अच्छा. त्याच्यामुळे जास्त ॲक्युरेट चंद्र. अच्छा. चंद्रराज जास्त ॲक्युरेट. त्यामुळे भविष्य हे जास्त करून आपल्या होरोस्कोपिकली जावं आणि तसंच बघावं. पल्लवी, आजकाल आपण बघतो एखाद्या ज्योतिषाकडे गेल्यानंतर आपल्याला एखादी माळा सांगितली जाते किंवा मोस्टली क्रिस्टल्स हे आजकाल खूप असं म्हणेन इन फॅशन आहे, इन वोग आहे असं मी म्हणेन. कारण क्रिस्टल्स आहेत ना आपल्या बॉडीला बॅलन्स करतात. अच्छा. त्याच्यामुळे ते पण जर आपल्याला माहिती असतील, आपल्या पत्रिकेनुसार आपल्याला कुठचे क्रिस्टल्स घालायचे किंवा आपल्याला त्यावेळेला काय प्रॉब्लेम्स आहेत ना, त्याच्यावरती क्रिस्टल्स आहेत ना, आपल्या ह्या ज्या नसा असतात ना, आपण स्टोन्स पण त्याच्यासाठीच घालतो. स्टोन्स पण प्रॉस्पेरिटी. आता पण काय झालेलं आहे, सध्या स्टोन्स खूपच महाग झालेले आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकाला परवडतात असं नाहीये. आणि क्रिस्टल्स काय, स्टोन्स काय, ही कलर थेरपी आहे तुमच्या बॉडीवरती. आणि तुमची बॉडी आहे ना, ते क्रिस्टल्स, ते प्रॉपर क्रिस्टल्स पाहिजे. हल्ली मणी विकले जातात नावानी 300-500 रुपयाचे, सगळीकडे क्रिस्टल आणि सगळी फॅशन म्हणून ते तो फॅशन झाला. त्याला क्रिस्टल नाही म्हटलं जात. प्युअर क्रिस्टल्स असतात, त्याला कट्स असतात आणि ते त्यालाच क्रिस्टल म्हणतात. आणि ते क्रिस्टल आहे ना तुमच्या बॉडीला बॅलन्स करतात. म्हणून क्रिस्टल्स घालणं प्रॉस्पेरिटीसाठी असतात. कितीतरी जण हॅपीनेससाठी, प्रॉस्पेरिटीसाठी, मॅरेजसाठी, एज्युकेशनसाठी. मी पण भरपूर जणांना क्रिस्टल सजेस्ट करते आणि मला त्याचे पण 100% रिझल्ट आहेत क्रिस्टल्सचे. दॅट बॅलन्सेस युअर बॉडी. जसं आत्ताच आपल्याला पल्लवींनी सांगितलं की तुम्ही टीव्हीवरती असंख्य जाहिराती बघता आणि त्याप्रमाणे आपल्याला काही डोकं दुखलं, लगेच आपण एखादी गोळी घेतली की आपलं डोकं थांबलं किंवा दुसरं काही केलं. तर परंतु अशापेक्षा आपण डॉक्टरकडे जाणं हे कितीही म्हटलं तरी जास्त श्रेयस्कर. तसंच मी म्हणेन तुमची कुंडली जी आहे ती एकदा बनवून घ्या व्यवस्थितपणे. पल्लवी यांचा नंबर आपल्या इथे आपण खाली दिलेला आहे, तो नोट डाऊन करा. पल्लवी यांच्याकडे तुमची कुंडलीही बनवून दिली जाते आणि तुमचं ॲक्युरेट भविष्य. आणि मी म्हणेन की तुम्हाला जसं तिने सांगितलं त्याप्रमाणे की 60% तुम्हाला त्याचा एक कळतं की बाबा आपल्याला भविष्यात आपली काय वाटचाल असली पाहिजे. सो तेव्हा एक गाईडलाईन म्हणून त्या भविष्याकडे नक्की बघा. आणि मला असं वाटतं की एक माणूस जन्माला आला म्हटल्यानंतर त्याला त्याची एक राशी ही एक चिकटली जाते. जसा त्याची ज्या वेळेला तो जन्माला आला, ज्या स्थळी आला, ज्या ठिकाणी आला, हे सगळं बघून ज्या तारखेला आला ह्याच्याप्रमाणे जी एक राशी हे त्याला चिकटते आणि त्याप्रमाणे त्याचं जे भविष्य असतं ते जेव्हा जन्माला आला तेव्हाच ते नक्की होत असतं.
तर अशा वेळेला अशा एखाद्या माणसाकडे जो खरंच जेन्युइन आहे, केवळ आपण पोपटाने आपलं उचलून दिलं कार्ड आणि आपलं भविष्य बघितलं असं करायला जाऊ नये. पल्लवी, आज तू माझ्या पॉडकास्टमध्ये आलीस आणि खरंच मनापासून तुला सांगते की मलाही असं वाटत होतं की आहे मला नॉलेज, परंतु आज तुझ्याकडनं मला खूप उपयुक्त अशी माहिती मिळालेली आहे. आणि जसं पल्लवीने सांगितलं की उगाचच आपलं एक ओळीचं आलेलं भविष्य वाचून आपलं अरे माझं भविष्य असं आहे असं समजून जाऊ नका. तर अशा एखाद्या निष्णात व्यक्तीकडे तुम्ही जा. पल्लवी यांचा नंबर मी आपल्या खाली स्क्रीनवरती शेअर केलेला आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्यांचा नंबर, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडे जाऊन आपलं रीतसर भविष्य विचारून घ्या. भविष्य हे तुम्हाला 60% नक्कीच गाईड करेल. तेव्हा जरूर पल्लवी शिंदे यांच्याकडे जा, किंवा तुमच्या इथे जर कोणी असा निष्णात असेल तर त्याच्याकडे जाऊन आपल्या भविष्याविषयी विचारणा करा. पल्लवी, आज तू माझ्या या पॉडकास्टमध्ये आलीस आणि इतकी उपयुक्त माहिती तू आम्हाला सांगितलीस त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि माझ्यातर्फे एक छोटीशी भेट. थँक्यू. खूप छान झाले आपल्या गप्पा. खूप Yes. बरं वाटलं मला पण आज.